अरे तिकडे बघितलं का नाही? काय झालं? ते काय पाहुण्याची गाडी आलेली दिसती. असत्यान कोणाचं पाहुणं, आपल्याला काय करायचं? अरे काय त्या गुड्याला पाहुणे आले तर गुटीला बघायला. हा काय सालाचा गडी रे, लक्षच नाही याचं. तर जाऊ दे, आपल्याला काय करायची, कुणाचं लग्न होऊ, आपल्याला काय बुंदीच खायची फक्त. बरं कसं करायचं मग पुढं? एकदा ह्या दोघांची कुंडली जुळली मग विषय संपला. मुलाला पण मुलगी पसंत आहे, मुलीला पण मुलगा पसंत आहे, मग काय विषय. बाकी सगळं नियोजन लावू शकतो. तुम्ही म्हणता ना तसं, आमची काय हरकत नाही. मानापानाचं बरं का तुमचं तुम्ही सांभाळा, आमचं आम्हाला जरा सांभाळून वागून घ्यावं लागेल तुम्हाला. चालतंय, काय विषय नाही. आपण काय करू, मंगल करायला फिक्स करून टाकू. चालतंय. नशीब काढलं पोरीने, तुम्हाला शोधून पण सापडणार नाही असं घर भेटलं. तिला 4 चौकटीच्या बाहेर जायची गरज नाही, इतकं घरी भारी. मामी पटतंय का तुम्हाला? काय झालं पप्याला? काय झालं म्हणजे? आम्हाला विचारलं नाही काय रे? परस्पर लग्न ठरवून द्यायला निघाला होय तुम्ही? हा, आतापर्यंत तुमच्या प्रत्येक कामाला पप्याच होता. काय तू काय मोठा कारभारी मला पप्या म्हणतो? आम्हाला काय विचारलं? कामापुरता पप्या खायला बोलवलेलं होतं, दुसऱ्या पंचायती करायला नाही. पुरीची मालक आम्ही इथं, आमच्या मनावर पाहिली. तुम्ही कोण विचारणार बसणार? गुडीला कॉलेजला सोडवायचंय, जा पप्या. रानात बारा द्यायचंय, जा पप्या. बाजार आणायचंय, जा पप्या. पाण्याची खेप आणायची, जा पप्या. कोणाचं दुखायला लागलं तर पप्यालाच पाठवताय. आणि आता लग्न जमवताना परस्पर जमवताय तुम्ही. काम करता मग काय झालं? आमच्या उपकाराला काम करतात, खायला लागत का? खायला प्यायला देताय म्हणजे तुमच्या इथलं काय सालाचा गडी आहे काय मी? आता हे 3 महिन्याला अवघड ठेवायचे नाही, संबंध नाही अजिबात भेटत नसती. हो, तुमच्या देण्या घेण्याचा काय संबंध आहे? मामाची पोरगी आहे, हक्काची बायको आहे ती माझी. आणि माझ्या घरी काय कमी आहे काय मला? तुमच्या इथं येऊन कशासाठी राहिलोय मी? लहानपणापासून आशा लावले तुम्ही मला, गुटी गुटी करून माझी चड्डी पिटायला लागली, तरी तुम्हाला दया माई ना माझी. कळतंय का तुम्हाला? दाजी काय पण बोलू नका, ठरलेलं लग्न मोडू नका तुम्ही. मेवणे पाटील, तुम्ही तर गप्पच बसा बर का. तुमची तर चांगलीच रीत कळली मला. दाजी करत होता इतके दिवस, कामापुरतं दाजी आणि काम झालं का उपट माझी. आहे का नाही? लाज वाटू दे थोडीफार तुम्हाला बी. गुटी, तू या सगळ्यांचा विचार करू नको. तुझी तयारी आहे सांगतो, चल माझ्या बरोबर. तुला आत्ता उचलून येतो मी. चल तू, चल. अरे पटतंय का संदीपराव तुम्हाला? इथं कुठं चाललंय? काय संबंध म्हणजे? लगेच बाहेर व्हायचं. हे बरं, हात उचलला आता माझ्यावर. दाजी असं राडा करायची काय गरज नव्हती घरात. तुमचं जर असं पहिलेच होतं तर आम्हाला बोलीला कशाला इथं? अहो आमचं नव्हतं काय असं. नव्हतं काय तो एवढा बोलतोय, कॉलेजला सोडितोय. आम्हाला काय एवढं कळत नाही काय? आम्ही एवढं पितो काय? घरातलं माणूस असल्या माणूस म्हणतात की सोडा म्हणून सोडतो तो कसं काय दावा करतोय? पुढील डायरेक्ट आमच्या सोबत धरून पळून जाते. उद्या याचं लग्न झालं गेलं पळून, तर मग काय करायचं? अहो त्याच्या मनातलं ते कामाला होता. कामाला होता मग बाकीचं काय तुम्हाला सोडा तुमच्या पैसे. आता मी काय 24 तास आम्ही बघायला मोकळेत काय? पण एखाद्याने कामाला जर ठेवलं तर पैशासाठी काही काम करतोय, मग एवढं म्हणलं तरी करावं लागतं खाली. एवढं जर त्यांचं प्रेम आहे, ते एवढं बोलतोय तर ध्यान त्याच्यावरच लग्न लावून मग तुमच्या घरातलाच आहे. आमची इच्छा नाही. अहो खोटं बोलते ते, हे खोटं बोलते ते. नाही देणार. लहानपणापासून आशा लावले मला यांनी. अख्खी चिडवायची हीच मला हिच्या नावानी. याचं लग्न कसं व्हायचं? ते बघा कसं झालाय. त्याला तिकडे भेटायला काय त्यांचं नसेल काही कुठं. आम्ही माझी नाही ताकद. 24 तास तुमच्यापासून कुठून भेटायचे मनानेच? पण माझी तर कामाला म्हणून मी ठेवला होता. त्याला जे काम सांगत ती करावं लागत होतं. आमचं काम होतं, आम्हाला फसविले होत तुम्ही. आमचं बरं झालं येणे काय असेल ते आपलं. चला मी काय सांगते, एखादा आमचं बाळ जरी हारलं असलं तरी बराय सांगितलं तरी बराय पाहिजे होतं त्यांनी. आणि बरीच होते ती कामाला होते त्याच्यामुळे बरीच होते. नाही आम्ही आमच्या शब्दाला जागलो, तुम्ही जागले का तुमच्या शब्दाला? तुमचा गोंधळ घालीत बसा. चल आपलं. आमची नव्हती इच्छा, आम्ही देणारच नव्हतो. आता काय थांबू हे केला राडा एवढा मोठा इथं घरात. मी बरं झालं का मला जोग आता आवाज करायचा नाही परत. आवाज करायचा नाही म्हणजे हे पटतंय का तुम्हाला? मग बार घालायची केली ना, पाहुणा म्हणून पोटासाठी खायला आला आणि चालला वर टंगडी करून. पाहुण्याला काय घरी रानबीन नव्हते काय? तुमच्या दारात कशाला आले? पोरीसाठी चालतो ना मी. हा पण आमची नव्हती नाही इच्छा घ्यायची. हा मग खोटं कशाला बोलला इतके दिवस? कुणाचा शब्द गेला द्यायची म्हणून. कोणाचा शब्द? लहानपणी तुम्हीच तर चिडवायचं मामाची पोरगी द्यायची म्हणून, नवरा बायको म्हणून. मी आवण्याच्या नात्यावर कुणी म्हणलं असेल, म्हणलेला काय उपयोग आहे? त्याला देवा घ्यावा लागतो, खरं असतं. नाही मला बी किती बी म्हणतात बोलतात, आपण माझी इच्छा नव्हती द्यायची. मला सगळं कळायला लागलं आता. तुम्हाला मोठ्या घरची स्थळ आली असते ना, डोळे फिरलं पैसे बघून तुमचे. आमचं आम्ही काय करू? आमचं नशीब आमच्या लेकराचं.
तुम्हाला काय पंचायती करायच्या आणि हेच आम्ही केलं असतं मग असंच बोलला असतं का तुम्ही तर आम्हाला चांगली स्थळ आलती सांगून मग करायचं ना मग लग्न कमन नाही बघा केलं करा तिकडं बघा ना तुम्हाला शेवटचं विचारतो मी गोडीत हा मग मी बी सांगते तुम्हाला पोरगी द्यायची का नाही नाही द्यायची नाही द्यायची नाही अजिबात. नक्की नाही द्यायची नाही देणार गुड्डे चल तू माझ्या बरोबर पळून चला जा फुटा येत नसती ती आम्ही गुड्डीला विचारतोय हा ती आई सोडून येणार नाही आताच सांगा की काय असेल ते तोंडाने वहिनी घर मी म्हटले ना घरच्यांच्या मनावर आहे ऐकलं ना तुम्ही चला फुटा वा रे वा हा. घरची तशीच गुड्डी हा, गुड्डीने ऐन टायमाला बरोबर गड्ड्या धावला आम्हाला हा, मग- नाही द्यायची ना तुम्हाला पोरगी नाही देणार. तुला बी नाही द्यायचं हा, लगेच नाही 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 तुमच्या समोरच जीव देणार आता तुमच्या घरासमोर उडी मारून नाही जीव दिला ना ह्यो बी पठ्ठा एका बापाचं नाही चल चल. हा, जा मरून. नाही नाही तुम्हाला आहे ना आता इंगस जावतो माझा तुम्हाला इंगस जावतो मी थांबा अहो पडताना तुम्ही इकडे सोड ऐका ना तुम्ही सोड तुम्हाला हे बघ जाय ना मी खाली जाऊ का ऐका ना आता तिथं नाही म्हणणं मी काय करू नाही 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 तिचं नाही मला तिच्याशीच लग्न करायचंय कोणाशी गुड्डीशी गुटी नाही म्हणते नाही म्हणती काय ती तुम्हाला घाबरून नाही म्हणती आता आम्ही काय खाल्लं का तिला तवा अहो दाजी पाय मोड ना आज सोड मला जीवच द्यायचं पाय आणि हात मोडन काय अहो दाजी ऐका ना तुम्ही अरे कुठे गेली तू म्हातारी ए गुड्डे ये बाहेर तू अहो दाजी ऐका ना तुम्ही नाही नाही आता जगण्यात बी काय मजा नाही पहिला भूत बांधणार मी आल्यावर हिच्या बोकांडी बसणार मी हिरीला ताप दिलाय मला नसते देत अरे आई आता तरी हा म्हणते बघितलं काय करतय ते मड जाय ना त्याच्या नशिबात असलं आई बापाचं नसलं नाव कमवायचं तर मरायचं असलं तर मरा ना आई बापाचा झेंडा लावित असा नाही नाही मरण नाही तुझ्या नावाने चिठ्ठी लिहिना देईन मग मरण मी लिहिली तरी मी पाण्यात बुडवीन चिठ्ठी लिहिली असली तरी पाण्यात बुडवीन हा. आणि भूत बनून बोकांडी बसलो बसलं तरी मी बाहेर काढणार भूताला अरे मी मेलो अख्ख्या गावात दुष्काळ पडन तुमच्या नाही अरे बाबा गपकी नाही तू सोय मला जाऊ दे मला मी इतका घाव बोलत आहे मला बियाणं हे असल्यावर देऊन काय उपयोग व्हायचा आहे आगाऊ पोरच आगाऊ पोरच कामाची असतात असली शेमळी आहे काय कामाची माझं लग्न झालंय अहो दाजी नको ना नाही नाही आमची इच्छा असते तर मरून दे मरलं भाषा माझा तर काय नाही गरज त्या भाषेची मला तो एवढा बोलतोय खाया प्याला आई बापाची तू इथं आलाय साळाचे काय आणि त्याच्या मड्यावर आपण घालून ते म्हणतो नाही व्या घातलं पुरीला यो पैशावाल्याचा पडचा होता इकडे कसा आला हा ते जिथं आला तार फडायला आणि खुशाल खाल्लं पिल्लं वर टंगडी करतोय आणि मला दी पोरगी असल्या भुकड भावाला पोरगी द्यायला कोण मोकळे भाषाला भुकाळ खाऊ काय हा खाऊ खाऊ दमली तुझी पोरगी खोटेवरचा कावळा असल्यावर ह्याच्याजवळ काय मड हा उरलेलं तर तुलाच आणून द्यायची ती खायला आहे का मग खायला नाही तुकडा आणि राहायला नाही सापार खायला नाही खापार आणि चालला बोंबलं पोरगी मागाया अगं पोरगी तर दे बंगला बांधीन मी नंतर बांधीन तवा बांधशील तर भेटन तुला कुठं असन तिथं एखादा दास काट माझं नसतं भेटत आहे ना असला आहे ना तुला द्यायला मोकळी का तवा एवढा बोलतो उचना करून अगं त्या आईनेच माझं थोबड दिसत आहे ना पण हा, पण नाही ना आता मी देत ए गुड्डे तुला काय म्हणणं आहे सांग एकदा मला हे बघा चाललो मी खाली जीव देतो हो का आलो मी खाली हो आलो अरे ते मरण नाही बरं बरं अरे मला- नाटक आण ना त्याला खाली अरे म्हण बाबा काहीतरी आधी तुम्हाला तू सांग ना हा म्हणतोच बघ म्हातारी लागणार तयार आहे हा अरे म्हातारी नाही मला तर गुड्डीने विचार आधी ए गुड्डे तुझं काय म्हणणं आहे माझं काय नाही म्हणणं बाबा बे तो ती पण काय नाही म्हणजे अगं हिरवा तरी दाव नाही तर लाल तरी दिवा दाव तू तर पिवळाच दावायला लागली दिवा ती नंतर बोलू म्हणते ना त्याच्यावर नंतर काय बोलू तू असं असेल लावलं बरं का माझं पाकिट रिकामं झाले गाडीची गाडी आणू तो ये खाली ये. म्हातारी पलटाच्या आधी खाली उतरा बरं तुम्ही नंतर बोलू आपण यावर आपण तुमच्या घरच्यांना बोलू असं पाय मोडल्यावर काय होणार आहे आमच्या गुड्डीचं तयार आहे होय तू हा गाडीची गाडी आणू ना मोठं पैसे हात पाय मोडून आमच्या गुडीवर लग्न करायची का नाही नाही नक्की ना मग हा पिंजराच आणणार पिंजरा कसला ती नंतर मग ती लग्नाला उठा तुम्ही नंतर बघू ते हा हा चालतंय आलो मी आलो आलो खाली कुठे इथून गुड्डे कुठून ये? लय राडा करायची सवय लागली तुम्हाला